तर मित्रांनो मी आलो आहे बप्पू गाड बप्पू आवरलंय बप्पू घालतंय बुट तर बघू आपण बप्पू काय करतं बीसी सकाळ सकाळ चालू होता आपला. कधी संपतंय ते आता झालं 1 तास झालंय. आणखी 10-15 मिनिटात आपलं क्लोज होते आपण निघू. चल पटकन निघू आपण गाडी बसल्या बसल्या जमत असेल ना कॅमेरा पण पकडणार आहे मग तर मित्रांनो आता बप्पूला आपण भेटलो तर बप्पू बूट वगैरे घालते तर आम्ही चाललो आहोत बीडला चलो. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाव आहे AK व्लॉगर्स. तर कसे आहात मित्रांनो मागचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मजा आली ना तसंच आपण एक आज प्रयत्न करणार आहोत डबल एकदा ब्लॉग करण्याचा. तर बप्पूचा सकाळी फोन आला तर बप्पू म्हणले कशाला रे कसलं घेऊन ती बोंबलत येतं त्याच्यात ब्लॉगर्स. तर कसा वाटला मागचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मजा आलीच असेल तर कॉमेडी खूपच होता. बरेच आपले जे मित्रबंधू आहेत ते म्हणले होते की खूपच छान झालं असं कॉमेडी व्हिडिओ करत जा. तर आज आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा विषय काय असेल तर बप्पूचा सकाळी फोन आला होता मला. बप्पूचा फोन आला म्हणले सकाळी म्हणले आपण आज रविवारी सुट्टीचं काहीतरी नियोजन करा म्हणलं. मी म्हणलं कर काहीतरी. बप्पू म्हणलं आपण पिक्चर बघायला जाऊ. म्हणले कोणता पिक्चर धुरंधर पिक्चर बघायला जाऊ म्हणले. तो अक्षय खन्नावाला हां तोच. त्याची एक रील पण काढली मी तुम्ही बघितलीच असेल इंस्टावर. तर बप्पू म्हणले आपण धुरंधर पिक्चर बघायला जाऊ. तर चला मग बप्पूकडे जाऊ एकदा आणि बघू काय विषय काय नाही काय म्हणतोय कधी जायचं आहे काय चला. मित्रांनो गॉगल कसा आहे आपला गॉगल ते एकदम एक नंबर होता. मागच्या वेळेस आपला गॉगल विसरला होता आपण घरी जाऊन घेतला होता पण ह्या वेळेस गॉगल सोबत आणला. तर चला मित्रांनो आपण बीडला जाऊ. जाता जाता आपली जर्नी काय असेल कशी असेल खूपच छान आपल्याला काय नजारे बघायला भेटतात का नाही ते बघू. तर चला मग करूया आपण स्टार्ट आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो आताच आम्ही पेट्रोल टाकलं गाडीमध्ये. घरून निघल्यापासून असाच मुक्कामातम चाललाय आमचा. एक शब्द नाही एकमेकाला एक शब्द नाही काय नाही. त्याची मीटिंग चालू आहे तर काय भेटत नाही जीवनात मलाच बोरावी लागली. बघू आता विषय किती संपतोय. विषय संपलं की चालू करू आपण आपला निघाला. ओके भेटू चला. नमस्कार मित्रांनो चाललो तर तनिष्का फिनिश करायला. सध्या आता पालीच्या घाटामध्ये आहोत. बघू आता तनिष्काचं कसं आहे काय करा आपण तेच केलंय आम्हाला तनिष्का आल्यात. आपल्या बोचा पिक्चर बघायला धुरंधर तनिष्काला जाऊ धुरंधर बघायला. बघू आता कसं आहे काय पुढे ते लय वेळ जरा मी काम का सकाळपासून जे चाललो होता काय गाडी काय बोलताय आपल्या पुढा म्हणा. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत बीड मध्ये. तर बीड मध्ये जायला आता आम्हाला थोडं 5 मिनिटं बाकी येत. तर पप्पू काय भूक भीक लागली काय काय खायचं काय आता पिक्चर बघायचा टाइम झालाय. 1:30 वाजता टाइम. 1:30 वाजता डायरेक्ट रिक्लायनरचं तिकीट बुक केलंय जसलं पुढचीच दवा फुटतो. बघताय तू पहिल्यांदा बसलास का त्यातल्या पुढचीवर. हा बसलेलो याच्या आधी पण बीड मध्ये पहिल्यांदाच बसायला. असं आहे का. बघू तनिष्का सिनेमाचं कसं काय नियोजन आहे तर क्वालिटी कशी आहे बघू आणि जाऊन आपण करू एन्जॉय.
चला डायरेक्ट भेटू आहे. चला फायनली आम्ही पोहोचलो तनिष्काला. आदित्य गेला आता पार्किंगला. बघू आता आतमध्ये जाऊन कसं होतंय काय होतंय. हे बघा इकडे आदित्य. मित्रांनो फायनली आम्ही आता पार्किंग लावली बाहेरच. चला आता आतमध्ये जाऊन बघू कसं आहे काय आहे मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत तनिष्का सिनेमाजमध्ये. तर बप्पू तर पिक्चर बघायला जायचं कसं वाटतंय. तर आता काय नाही आता लय मजा येणार आहे. बघू आता मोठी स्क्रीन आहे. जरा एक दोन डायलॉग मी बघितले. बप्प्याला मला काय आज इंटरेस्ट दिसत नाही बा. बप्प्याचं काही इंटरेस्ट काय वाटत नाही कारण की सगळा डल दिसायला लागला असतो त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर आपण फायनली पोहोचलो. तर बघू आपण तिकीट ऑनलाईनच काढलं डायरेक्ट जाऊन ओकेमध्ये आपण आतमध्ये निघूया. चलो मित्रांनो आम्ही आत्ताच आतमध्ये येऊन तिसऱ्या मजल्यावर चाललो आहोत. चला मित्रांनो समोर आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस आहे. डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरवरून थर्ड फ्लोअरवर आलेला आहोत तनिष्का सिनेमाजमध्ये. इथे डबल एकदा चेकिंग होणार आहे आपली. तर त्याला आतमध्ये गेल्यावर दाखवतो डायरेक्ट ओकेमध्ये. तर आत्ताच खाली चेकिंग झालेली आहे आणि आता वरती आणखी चेकिंग चालू आहे. फायनली पप्प्या चेकिंग झाली. कसं वाटतं तुला. आता काय आपलं दुसरं की असं काय तरी चेकिंग वगैरे मस्त. हे बघा ॲड चाललं जिमची. काय विषय नाही. इकडं आहे कन्सेशन म्हणजे काय रे खायचं प्यायचं खायचं प्यायचं. इकडे जरा ओकेमध्ये. चला आपण एक पॉपकॉर्न बकेट घेऊ बाप्पा. मित्रांनो आपली पॉपकॉर्न बकेट आलेली आहे. चला आता आतमध्ये जाऊ स्क्रीनमध्ये. अजून काय घेतलं पाणी बॉटल भाई एक पाणी बॉटल. मित्रांनो आम्ही पॉपकॉर्न बकेट घेतली आहे. तर लॉक दिसायला लागले. आतमध्ये आम्ही 2 जण आलो सगळ्या भीडमध्ये. पण 150 माणसं असते. त्याच्यातून आपण डॉन म्हणून आतमध्ये आलो. आतमधलं लॉक आहे आणि आम्ही इकडे आता इथंच थांबलोय. आमची डायरेक्ट इथं गेल्यासारखं नाही ना. आता डायरेक्ट गेस्ट रूम गेस्ट रूम आपण का स्पेशल गेस्ट आहेत का काय गेस्ट रूम. कोणतं पिक्चर झालं आतमध्ये ओपन होत आहे का बरं. उघड मित्रांनो रविवारची खूपच गर्दी आहे इथं. विषय काय माहिती का. बाप्प्याला इंटरेस्टच राहिला नाही ब्लॉगमध्ये. माझा बी इंटरेस्ट घालावा लागले. जरा बघता त्याच्याकडे काय काय लाईव्ह कॅमेरा विचारू कमी इंटरेस्ट नाही. नाही जरा मीटिंगला बसवलंय त्यामुळे इंटरेस्ट गेला. ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट नाही. ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आहे ना कशाचं येतोय. ते दुसरे काम करते आपल्या. काय नाही मित्रांनो सकाळपासून हे असलं तर एकटंच आलोय गाडीवर. मी बोललं नाही काय नाही काय नाही. म्हणजे मी आहे ना तुम्हाला कशात टेन्शन घ्यायला. मी आहे ना एंटरटेन करतो तुम्हाला. हे पॉपकॉर्न खायला. पिक्चर जरा लेट आहे. थोडं वेटिंगला बसवलं आहे त्यामुळं आम्ही थांबलो. बघू डायरेक्ट जाऊन दाखवतो मला सीट कसं आहे काय. आम्ही आलतो वॉशरूममध्ये. मी वॉशरूम एकदम क्लीन आहे नीट आहे एकदम फुल.
भारीमधलं वॉशरूम आहे, तर काय विषय नाही, स्वच्छ आहे एकदम. चला वहिनी चला नाही पिक्चरला टाइम आहे त्यामुळे इकडे दुसऱ्या स्क्रीन मध्ये येऊन बघते. सगळं ठीक आहे ना? हो हो काय सांगा तुम्हाला आता याचं ठीक आहे. काय. मी मेसेज करते मग तुम्हाला प्लीज. हो पॉपकॉर्न घेऊन बसलो इथं खायला. आमचं पिक्चर चालू करायला लावा. पिक्चर सुरू व्हायला टाइम आहे. काहीच शेवटचं पाहायला अनुभवायला मिळालं नसतं मला. आम्ही इकडंच घुसलो. आणखी सुरू व्हायला टाइम आहे दुसऱ्या स्क्रीन मध्ये. ती संधी दिली मला देवाने, तेही काही कमी नाही. देवाने संधी दिली तिला, आणि बघतो आता काय दिली ती. पार्किंगचे पैसे घेतात आणि गाड्या आपण पार्किंगचे पैसे थिएटर म्हणजे लोक 1:30 वाजता आलेले तिथं. आता 2 वाजून गेले तरी पण ओपन करायला तयार नाही. बाकीचे सगळे मंडळी आता तापलेले ते सगळे अख्खे जण आपापल्या पद्धतीने टाइम वगैरे काढून येत असते ते. आणि असं झाल्यावर मग विषय होतो. हे बघा हे बघा हे बघा. दोन वाजून गेले तरी पण म्हणजे पहिला शो लेट झाला. त्यांचा शो लेट झाला तर आम्ही काय करायचं. बघा हे नुसता दणका लावलाय. पिक्चर चालवायच्या आधीच खाऊन घेतलं हे सगळे. काय सर आपला झाल्यामुळे काही प्रतिक्रिया मांडायच्या. आता बाहेर जाऊन बरेच व्यक्ती आलेले आहेत. बरेचसे आपलं बरेच जणांचे काम खोळंबलेले असतात. टाईम लिमिट असतो, पण याच्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे. याच्यामध्ये असं करायला नाही पाहिजे. टाईम आता कसं आहे, आता आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. इथून आपल्याला अजून बाहेर जायचं आहे. खूप दुरून आलेलो होतो आपण, परंतु याच्यामध्ये आता वेळ झाल्यामुळे आता जायला अंधार होईल आणि खूप असा टाईम होईल. त्यामुळे इथं यांचं पूर्णपणे नियोजन चुकलेलं आहे. टी व्ही टॉकीज तरी ही टाकीज लय फालतू आहे. हां ही टाकीज एकदम बकवास आहे. तर कुणीही बीडमधल्या कोणत्या नागरिकांना ह्या टाकीचा येऊ नये. तनिष्काला संतोषीला जा, आशाला जा, संतोष माताला जा. हे आता संतापलेले सगळे ग्राहक. आता काय अवघड व्हायचं मागे दिसतंय. आपण करायला आलो त्यांचे प्रमोशन. काय म्हणले? सध्या सगळे तापलेले तनिष्काला येऊ नका म्हणाले. नियोजन बेकार आहे म्हणे. काय वरी फायनली भैया साहेब कधी बसले बघा. ताकि पूरी जिंदगी इग्नोर नहीं याद रखोगे. नाही बरं वाटत लागलं. त्यांनी शोले पिक्चर संपला की लगेच आम्हाला पाठवलं. किसी की संपर्क में आए हैं तो नजदीक. मित्रांनो फायनली आम्ही बसलो आहोत. इथं बटणं बिटणं दिले दाबायला, त्यांनी चार्जिंगचं स्पॉट दिलंय. जिंदगी में अच्छा बुरा सब जानते, लेकिन फिर मला ही बटन दाबलं की आपण मात्र मुंडकं खाली आणि पायावर आले तर, जान के पहचान बचा. आणि इकडचं दाबलं की मुंडकं वरून पाया खाली चालले. डेंजरस खुर्चीला काही बाप्पे कसं वाटते. बाप्पाने पूर्ण बकेट खाऊन टाकली. यदि आप इन कारणों में से किसी के भी संपर्क में आए हैं तो नजदीकी सरकारी अस्पताल में व्हायरस HIV खाल्ली. की आता काय जांच खायचं? तुरंत मुफ्त करवाएं. चला आता पिक्चर पिक्चर बघू. पिक्चर बघू. सगळे फुल शो आहे, हाऊसफुल दिसायला लागलाय. तर मग आपण बघू. पिक्चरच्या इंटरव्हलला भेटू डायरेक्ट बाहेर. सालों से समझते हैं, सबको पसंद तर है. कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ सांगा. काम भेटू बाहेर. स्पेशली बाप्पे लईच वर आणलं राहत का तू, जरा तिकडे पलीकडे पाहिजे होतं. मस्त हां हां. बाप्पाने आता आल्यापासून 7-8 वेळेस पाय खाली केले आणि 8 वेळेस पाय खाली केले, वर केले. म्हणजे शक्ती का तुला इस्तेमाल होणार आहे. मित्रांनो
पप्पाला आवडत नाहीत म्हणून एवढं आहे तर त्याचं पोट भरेल. म्हणून सिमेंट देशाचं नंबर 1 अल्ट्राटेक. मित्रांनो आम्ही आता आलो आहोत पिक्चर बघून बाहेर. कसा वाटला मागचा पिक्चर? थोडा उशीर झाला पिक्चर उशीर झाला त्यांना लावायला, त्यामुळे आपला उशीर झालाय. आपण डायरेक्ट निघू आता आपल्या घरी. तर चला मित्रांनो, धुरंधर मूवी खूपच मस्त होता. आता आम्हाला थंडी थोडी वाजणारच आहे जाताना. नमस्कार. तर आता आलतो ना आम्ही मांजर सुंबे मार्ग. थोडा उशीर झाल्यामुळे थोडं थंडी वाजायला लागली. चहा प्यायला थांबलो होतो. कसं काय थंडी मग आप्पा? लय थंडी वाजते बेका, कडकड होतंय सगळं. माझ्या हात गार पडलेत आणि काय करतं हे माझ्या मागे लपत आहे. असं खुशीत बसतंय माझ्या. टेन्शन नाही, गरम लागतं थोड्या वेळ चहा प्यावा म्हटलं, दाखवा मला. तर मित्रांनो आम्ही थांबलो होतो. थंडीमुळे जरा चहा प्यावा म्हणलं. लय थंडी ना डेंजर. तर मग कसं वाटलं मित्रांनो आज तुम्हाला आजची आमची जर्नी पाहून? बरं वाटलं असेल. काय नाही, आता मग तिथून पुढे जातो आम्ही. इथंच आपल्या ब्लॉगचा शेवट करू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? पेमेंट म्हणून सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब 100% करा. धन्यवाद. आता आमचा चहा आलाय, आम्ही चहा पितो. तुम्ही पण चहा पिऊन मस्तपैकी आपला व्हिडिओ बघत बसा. धन्यवाद.